पेन केलं आणि आता मी दूध घालते. वाव किती छान झालंय. हाय गाइस, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. अरे कहना क्या चाहते हो? लास्ट आहे. हाय गाइस, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. काय नाही, काय स्पेशल नाही. पनीर खावं वाटलं होतं आणि बाजारामध्ये खूप चांगलं पनीर भेटणं गेले म्हणून मी हे 2 दूधचे हे आणले, पॅकेट आणले आणि फुल फॅट आहे आणि मी घरी पनीर करायचं ट्राय करते. हेल्प ऑफ चाट जीपीटीला विचारले होते की कसं करायचं म्हणून. ते प्रोसेस ते बघितले थोडं वेळ. मग नंतर हे दूध आणले. आता दूधचं पनीर बनवून मग नंतर पनीरची भाजी बनवते. मग चला मग आपण पनीर बनवूया. सगळ्यात पहिलं मी दूध ओतून घेते. त्याच्यावर ठेवून मग दूध ओतलं, मग दूध लवकरच फाटतंय. मी घरी पहिल्यांदाच बनवते. तिथे पहिलं कधी बनवलं नाही. बघू आता चांगलं जर बनलं तर मी नेक्स्ट टाइम घरीच बनवते, दुकानावर आणणार. असंच मीडियम ह्याच्यावरच मी बॉईल करायला येते आणि पुरा बॉईल करायचं नाही, थोडं बॉईल करायचं. त्यासाठी मी असंच बॉईल करायला येते. मग बॉईल केल्यावर बघू. मी 2 मिनिट बाहेर गेले आणि मी इथंच थांबवते. हे येणार गेलं वरी आणि मी 2च मिनिट बाहेर गेले तर ते पुरा वरी आले. दूध असंच राहते धोकेबाज. मी हे लेमन आहे, मागची विनेगर नाही, लेमन ज्यूस आहे आणि थोडंसं पाणी ऍड केलंय. मी चाट जीपीटीवर जे बघितलं बघ त्याच्यामध्ये दिलं होतं. मग आता थोडं थोडं घालून मी दूध फाडते. झालं असेल गाईस. आता बघू तो मी ह्याच्यामध्ये सेट करते. त्याचं थोडं हे असं करून जास्ती घेतलं जास्तीवर हे करते मी. लेमन घेतलेलं आहे की लेमन घेतलेलं आहे. थोडं पाण्यानं वॉश करते कारण त्याचं खट्टा थोडं स्मेल जाते. आता ह्याला असं फोल्ड करते. हाताने जेवढं होईल तेवढं प्रेस करून ठेवते. गरम आहे. मला सगळ्यात स्ट्रॉंग म्हणजे आता हेच दगड पण काही भेटणार नाही. हे असं ते बघू सेट होते का. त्याला असं 2 मिनिटासाठी ठेवते. मग 2 मिनिटाच्या बाद बघू हे पनीर झालंय की का झालंय. ओके. भांडेतन घासायचे तुम्ही बघू शकता. भागी कसं गलीज झालंय. गलीज म्हणजे भांडेतन घासायचं आहे. सकाळी नाश्ता केलेले आणि ते मी घासते नंतर ना. मला आता मूड नाही भांडे घासायचं. आणि आता किचनमध्ये मी पनीरचं बनवलेलं आहे. ते 2 घंट्याच्या नंतर बघायचं आहे कसं आहे म्हणायचं. मग आता तोपर्यंत मी विहानसंग थोडं टाइम स्पेंड करते आणि त्याला झोपायचं त्यांना आणि विहान का करायला बघते. नसं त्याला त्याच्यावर ध्यान देण्यात गेलं मग त्यांना सगळं घर उजाड करून ठेवते. आता बघू त्यांना काय करायला म्हणायचं. हो का बघा त्यानं हे पिल्लोचं कवर काढून टाकले. हो का घर सगळं किलोने करून ठेवते. हे बघा अगं TV आणि सगळे वाकडं तिकडे करून ठेवते. आणि पिल्लोचं कवर रोज काढावं लागतं, रोज घालावं लागतं त्याला. गाईज विहानला फोटो काढायचे आम्ही फोटो काढते बघा. फोज दे तसं नाही, असं नीट कर. हाय गाईज मग वेलकम बॅक टू गाइस. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. 2 hours later. गाईज आता विहान झोपले आणि मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये ते पनीर कसं सेट झालं ते बघू का. मग नंतर मला थोडंसं काम आहे म्हणजे भांडे घासायचं हे ते सगळं आहे. मग ते सगळं करून मग जेवण काय करायचं ते बघायला येते. आता पनीर दाखवते तुम्हाला मी कसं सेट झालं का नाही बघू का.
वाव किती छान झालंय. किती छान झालंय बघा. फायनली मी घरी पनीर केले आणि किती स्पंजी झाले बघा. हो का इथं बघू शकता तुम्ही. हो का भारी झालंय. क्रॅक फुलाले परफेक्ट झालंय का नाही मला माहित नाही, पण झाल्यासारखं तर फील होते. बघा ह्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवते थोडा वेळ. आणि एवढे सगळे भांडे तर घासून घ्यायचेत मला. मग सगळं रेडी आहे आणि मी आता गाजराचा हलवा करते. मी हे सगळं कालच करून ठेवले आणि मी कालच करा म्हणले, पण फ्रीजमध्ये जाऊन बघितले त्याच्यामध्ये दूध होतं. मग दुपारी करा म्हणले आणि दुपारी करणार झाली आणि फायनली आज करते. मी फर्स्ट टाइम गाजराचा हलवा करते. मी ह्याच्या पहिल्या बी कधी केलं नाही. याच्यानंतर जर हे छान झालं तर याच्यानंतर मी करते. चला मग आता बघू करू तर. जास्त मी एकदाच खाल्लं असेल गाजरचा हलवा. ती बी मी बारीक असताना आमची मावशी करत होती. मम्मीला आमची मावशी राहत होती तेव्हा मी खाल्लं असेल. त्याच्यानंतर मी तेव्हा गाजराचा हलवा खाल्ला नाही. आता खावा मग क्रेविंग झाली. आता आपण म्हणजे नेहमी तिथं गाजर येवलेला टिकायला त्यांच्यापाशी घेतलंय. मग बघितले खाल्ले गाजर खाल्ल्यावर नंतर मी आला की बघू तर ट्राय करते एकदा गाजराचा हलवा करून. मग मी आता गाजराचा हलवा करते. बघू कसं होते. चांगलं झालं तर ओके, चांगलं नाही झालं तर काय करू शकतो, बॅड लक. तूप घालते. हे 4 चमचे तूप घातले आणि लागल्यास नंतर थोडंसं कुक करते. नंतर ह्याच्यावरती ड्रायफ्रुट्समध्ये मागशी काजू घ्यायचं, मागशी बदाम आणि पिस्ता आहे आणि किशमिश बी आहे ती बी घेते. गाजर खूप छान बघायला गाजर भेटला आणि गाजराचा हलवा कसं कलर बघते ती भारी. आता बघून घालू का गॅस छान घालू का घाला असं वाटतं मला. आणि थोडं सॉफ्ट मी चिकन केलंय, मटन केलंय, बाकी सगळं म्हणजे असं स्नॅक्स सगळे आयटम्स केले, स्वीट केले, पायसा आणि रव्याचं हे शिरा आहे सगळं. पण मी कधी गाजरचा हलवा केला मी त्यासाठीच फर्स्ट टाइम करते. कसं होतं काय माहिती नाही, पण करायला का असं करून बघू. चांगलं झालं तर ओके, चांगलं नाही तर नाही केलं. आता मी दूध घालते. ह्याला बघूनच पाणी लागलं तोंडाला. मी त्या पनीर मधलं एवढं पनीर काढून घेतलं. ह्याच्यामध्ये घाला मग. गाजराच्या हलव्यामध्ये पनीर घालतात का नाही मला डाऊटच आहे, पण घातलं छान स्मूथी होते मी घालते. आताच घालू का नंतर घालून कळत नाही बघते. आताच नाही नंतर घालते. गरमी आहे गाईस. हे बघा असं झालं. आता ह्याच्यात मी पनीर घालते. पनीर नाही खवा घालतात वाटतं. खवा तेल झालं. खवा घालतात गाईस. पनीर नाही मला हे घालायचं पहिलं का कळलं. गाईस मी आता व्हिडिओ मध्ये बघते पनीर घालतात का नाही ह्याच्यामध्ये गाजराच्या हलव्यामध्ये.
घालतात पोहा घालतात गाईस. आता मी व्हिडिओमध्ये बघितलं घालतात आणि परफेक्ट झालं बघा. आता त्याच्यावरून ड्रायफ्रूट्स घालते. आणि थोडं कुकू द्या मग खायला होतं. छान आहे का मी सुपर. थोडं तूप घालते करून आणि छान होते. आता तुम्ही गाईस कांड झालं. मी विहान उठले मग त्याला बसलो टीव्ही लावून दिलं. मग मी भाजी करत होते. नाही भाजी करत होते सगळं मिक्सीमध्ये घालून मिक्सी करत होते. आणि बघा मिक्सी काय केलं सगळीकडे केलं बसायला इकडं तिकडं आणि सगळ्या भांड्यावर परत एकदा भांडे मला धुवावं लागले. आणि माझे कपडे होते माझ्या कपड्यावर पुरं सांडलं. मी बाथरूममध्ये जाऊन चेंज करून आले आत्ता. आणि इथं खाली ते सगळीकडे सांडले हो का सगळं मी धुवून ते ठेवले आता एवढं. आणि डबल काम लावलं मला हे भाजीना पनीरचं. मी एवढे एक्सायटेड होते एवढं सगळं करण्यासाठी पण डबल काम करायला लागलं मला. गाईज आता जेवता मी विहान आणि थोडं क्लीन केलं. आणि आज का बोलवलं की का नाही एवढ्या एक्साइटमेंट मध्ये ब्लॉग बोलला ते बघा हे कसं झालंय. काहीतरी पोळालंय काहीतरी बोलालंय काहीतरी सांडलालंय. आता त्याच्यावरून पाणी संपलं एवढे क्लीन करा म्हटलं आणि अर्धे क्लीन केलं अर्धे क्लीन नंतर न करते. जेवण त्यांनी केल्यावर लिहायला भिजू घालते आणि मी भिजवते भूक लागल्या. मग जेवण केल्यावर मग पाणी चालू करून मग क्लीन करते. आणि याच्यासाठी एवढंच. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि फर्स्ट ब्लॉग आहे आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.